पुऱ्या तळायचं चाललं तिथे, पनीर तळायचं चाललं इकडे. पाहुणे आणि बहिणी वहिनी सगळे दाजी वगैरे आलेत. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो गावाला आहे, गावाला म्हणजे सासरवाडीला आहे सध्या. आणि आमचे साडू आहेत, त्यांनी मंगल कार्यालय त्यांनी बांधलेलं आहे आणि त्याच्या वास्तुक शांती निमित्त आलेलो आहे. आणि आता त्यांचं कार्यालय कसं आहे ते बघायला भेटेल आणि वास्तुक शांती कशा प्रकारचे होते आणि कशी असते काय, आणि कार्यालयाचे टूर वगैरे तुम्हाला दाखवले आहे व्हिडिओमध्ये. तर चला आपण तिथं कार्यालयाच्या तिथं पोहोचूया आणि तिथलं पूर्णपणे एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला बघायला भेटेल कसं कार्यालय आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रम वगैरे केला जातो. हे फलटण या ठिकाणी आहे. फलटणमध्ये जो सातारा रोड आहे, कुठला रोड आहे तो हायवे? सातारा फलटण सातारा हायवे आहे. त्या हायवे लगतच आहे बघा ते वाटरफटा आसपास आहे. शिवांश कार्यालय म्हणून आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल, पुढे गेलं दाखवतो. इकडे बॅक साईडला आहे कार्यालय, दिसत असेल बहुतेक. आणि तिथं जाऊन तुम्हाला दाखवूया. मस्त गावचं वातावरण बघू शकता. सकाळची वेळ आहे सध्या. केळफटाची झाड आहेत. शिवांश मंगल कार्यालय. फलटणहून सातारला जात आहे तर वाटरफाट्याच्या पुढेच उजव्या बाजूला बरोबर हे मंगल कार्यालय आहे. बुकिंगसाठी या नंबरला संपर्क करू शकता. आवडवे बसण्याची सोय तसेच साधारणतः 1200 लोक तरी या ठिकाणी बसतील एवढी जागा आहे. चाल की हे काय आहे तर सांगूनच टाकतो एकदाशी. हा आहे जळ. महाराष्ट्रामध्ये तसेच इतरही राज्यामध्ये याची प्रथा असते. शक्यतो धनगर समाजामध्ये ही खूप परंपरेनुसार रूढी चालत आलेली आहे. म्हणजेच की ज्या ठिकाणी पाणी असते त्या ठिकाणाहून पाणी 7 बायका किंवा 5 बायका पाणी घेऊन वाजत गाजत ढोल ताशा याचा कडाड होऊन अगदी देवाची गाणी म्हणत येतात. तसेच देव देखील अंगामध्ये येतात.
हनुमान की जय। ओपन किचन आहे आणि इकडे चाललं आहे स्वयंपाक, बैगन मसाला, खारं वांग्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे. तेलामध्ये वांगे तळतात. हे तळून झाल्यावर काय करतात? तळल्यानंतर काय करतात? ग्रेव्ही. ह्याची ग्रेव्ही का? शिमला मिरची हे याची ग्रेव्ही मसाला. अच्छा, ग्रेव्ही बनवला तुम्ही का बनवायचा? पनीर तळायचं चाललं इकडे. करता चले पुऱ्या तळायचं चाललं तिथे. इकडे बघ सर. हे पूजा बुंदी, भात, पापड, पुरी, भजी, इथं भाजी आहे आणि इथं वांग्याचं भरीत टाईप आहे. अशा आपली डिश आहे. कसं आहे जेवण? छान आहे ना? तुम्हाला काय आवडलं ह्याच्यातलं? गुलाबजाम. गुलाबजाम कुठे आहे ह्याच्यात? चांगला आहे, छान आहे. मुंबईकर काय म्हणताय? छान आहे, बरं आहे ना? ह्या सरपंच बिरगावचे. जेवण खूप छान झालेलं आहे. मस्त आहे ना? मस्त. यातला कुठला मेनू तुम्हाला आवडला जास्त? पनीरची भाजी. पनीरची भाजी. आणि खारं वांग कसं आहे? छान आहे. छान आहे ना? हे आमचे सासरे आहेत. फोकस करतो बघा. हे आहेत आपल्या कार्यालयाच्या मालकी. सगळ्यांना वांगी वाटण्याने चालले सगळं. या कार्यालयाच्या मालकीन बाई आहे आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. अच्छा. अगदी लहानपणापासून. आणि ही माझी नणंद सुद्धा लागतात. म्हणजे भरपूर काय नाती गोते आहेत तुमचे. हो हो. मग कसं वाटतं तुम्हाला वहिनी आज? मला खूप आनंद झालाय. माझे सगळे पाहुणे आणि बहिणी वहिनी सगळे दाजी वगैरे आलेत. अच्छा. पर्सनली तुम्ही आमचे दाजी आहात. म्हणजे खूप असा आनंदाचा क्षण आहे. ती माझी बेस्ट बहीण आहे. ही बघा बहीण. भेटून खूप आनंद झाला. सर्वांनी असंच तुम्ही कार्यक्रम काय ना काय करत जा, मग आम्ही येऊ. आणि ही माझी बहीण आहे आणि माझी जाऊ देखील आहे. बहिणी बहिणीचा आवाज आवा. हे जेवणाचं जे आहे सभागृह हॉल बघू शकता किती मोठा आहे. एवढा मोठा आहे की साधारणतः 250 लोक, 200 ते 250 लोक बसू शकतात ॲट ए टाईम. हा बघू शकता पाठीमागचा हॉल. इकडे सूर्य.